सुस्वागतम. इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती. पाठ 11वा मीनूचा जलप्रवास. स्वाध्याय. शब्दार्थ. जलप्रवास, पाण्यातील प्रवास. मासोळी, लहान मासा. मुसळधार, फार जोराचा. लोंढे, खूप लोट. चक्कर मारून, भटकून, फिरून. डोळे विस्पारणे, डोळे मोठे करणे. भक्ष्य, शिकार. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. मीनू मासोळी कुठे राहायची? उत्तर: मीनू मासोळी माशांच्या समूहात राहायची. प्रश्न दुसरा. मीनूला समुद्र का बघायचा होता? उत्तर: मीनूला नदीच्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता, म्हणून मीनूला समुद्र पाहायचा होता. प्रश्न तिसरा. नदीचे पाणी गढूळ का झाले? उत्तर: मुसळधार पाऊस पडू लागल्याने जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले, त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले. प्रश्न चौथा. खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? उत्तर: खडकावर लाल, गुलाबी, अंजिरी रंगाची फुले फुललेली होती. प्रश्न पाचवा. समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? उत्तर: समुद्रात खोलवर प्रकाश पोहोचत नाही, म्हणून समुद्राच्या खोलवर अंधार असतो. तीन चार वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? उत्तर: नदीत खूप पाणी होते. ते पाणी निळे, थंडगार व स्वच्छ होते. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ वाहणारे छोटे मासेही दिसायचे. अशा प्रकारे लेखिकेने नदीचे वर्णन केले आहे. प्रश्न दुसरा. मीनूची व आईची चुकामुक का झाली? उत्तर: एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढूळ झाले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली. प्रश्न तिसरा. घोड मासा पाहून मीनूला हसू का आले? उत्तर: घोड मासा पाहून मीनूला हसू आले कारण त्याचे तोंड घोड्यासारखे होते. त्याच्या पोटाला पिशवी होती व त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा. समुद्र समुद्र म्हणतात तो आला की? उत्तर: मीनूने जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले. तेव्हा ती स्वतःला म्हणाली. त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. उत्तर: समुद्राच्या पाण्यात मीनूची एक विचित्र माशाशी चक्कर झाली. तेव्हा कासव मीनूला म्हणाला. घाबरू नकोस, हा तर खेकडा. उत्तर: कासव व मीनू यांच्यात जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तेव्हा कासव मीनूला म्हणाला. कासव दादा, चला ना माझ्याबरोबर.
मीनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मीनू कासवाला म्हणाली, शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो? क्रमाने क्रिया लिहा. उत्तर: नदीतील शंख शिंपल्यात एक छोटासा किडा असतो. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. मग त्यातूनच पुढे छानदार मोती तयार होतो. 4-5 ओळीत वर्णन करा. घोड मासा. घोड माशाचे तोंड घोड्यासारखे असते. त्याच्या पोटाला पिशवी असते. त्या पिशवीमध्ये छोटे छोटे पिल्ले बसलेले असतात. खेकडा. खेकड्याच्या पाठीवर कठीण कवच असते. त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. खेकड्याला 6 तर कधी 8 पायही असतात. पण खेकडा चालतो मात्र तिरका. खेकड्याच्या तोंडाजवळ 2 नांग्या असतात. इवलीशी यासारखे आणखी शब्द लिहा. छानशी, नाजूकशी. समानार्थी शब्द लिहा. लांब, दूर. प्रचंड, मोठे. उष्ण, गरम. लहान, इवली. विरुद्धार्थी शब्द लिहा. पुढे, विरुद्ध, मागे. प्रकाश विरुद्ध अंधार. मऊ विरुद्ध टणक. मोठे विरुद्ध लहान. योग्य जोड्या जुळवा. मीनू इवलीशी. पाणी खारट. डोळे बटबटीत. पाऊस मुसळधार. खालील वाक्यातील काळ ओळखा. सूर्य पूर्वेला उगवतो. वर्तमान काळ. मला लाडू आवडला. भूतकाळ. आईचा स्वयंपाक झाला होता. भूतकाळ. मी गावाला जाईन. भविष्यकाळ. तू का रडतोस? वर्तमान काळ. मी पोहायला शिकणार आहे. भविष्यकाळ. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.